जन्माला आल्यापासून 20-22 वर्षाची झाली तोपर्यंत मायबापांकडेच होती ना, तेव्हा नाही का विचारलं तुझ्या माईला? हो आत्या येते ना तुमच्या सोबत, पण एकदा माझ्या माईला भेटू द्या ना, एकदा माझ्या माईला भेटू द्या, मी येते म्हणले. दादा सगळे नातेवाईक भावकीतले लोक सगळे उभे आहेत. पोरगी जाऊन माईच्या गड्याला मिठी मारते, माईच्या गड्याला मिठी मारते. ज्या पोरीला आपण जन्माला घालतो ना काका, ज्या पोरीला आपण जन्माला घालतो ना तीच मुलगी कधी आपली माय होते आपल्या लक्षात पण येत नाही. माईच्या गड्याला मिठी मारते, माईला समजवते, आई मी तर चालली ग बाई सासरी, पर आई ऐक ना, माझे वडील जर तुझ्यावर रागवले ना तर माझ्या बापाच्या बोलण्याक नको जाशील गे. का? कारण माझ्या बापाला बाहेरचा व्यवहारही सांभाळावा लागतो, घरातलंही टेन्शन असतं. न कळत जर का माझा बाप तुझ्यावर रागवला तर माझ्या बापाच्या बोलण्याक नको जाशील गे. माय माई सांगते पोरीला, बेटा चा दिल्या घरी सुखी राहा, सासू सासऱ्यांना आई वडील समज, असं कोणतंच काम करू नको ज्याच्याकडून आमची मान खालती जाईल. असं वागून दाखव, तुझ्याबद्दल आम्हाला स्वाभिमान वाटला पाहिजे.